नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं. पावसाळ्याआधी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील असं दिसतं. यामध्ये प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. भारतीय जनता पार्टीचं अनेक वर्षापासून स्वप्न आहे की मुंबई महानगरपालिकेवरती आपला महापौर बसावा. यासाठी भारतीय जनता पार्टी प्रचंड प्रयत्न करते. म्हणजे गेल्या वेळेस ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने जोरदार यश त्यांना भेटलं होतं. जवळपास 82-83 जागा त्यांच्या ह्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या. पण नंतर शिवसेनेला त्यांनी पाठिंबा दिला आणि शिवसेनेचा महापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये बसला. आता मुंबई महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीसाठी महत्त्वाची आहे, कारण भाजपने कधीच मुंबई महानगरपालिकेवरती स्वतःच्या हिमतीवरती त्यांचा महापौर बसला नाही आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वासाठी मुंबई महानगरपालिकाची निवडणूक जिंकणं ही खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेच्या म्हणजे ताब्यात मुंबई महानगरपालिका ही जवळपास 25 वर्षापासून राहिलेली आणि शिवसेनेचा एक आपण म्हणतो की दबदबा या मुंबईच्या राजकारणावरती राहिलेला आहे. पण आता शिवसेनेचे 2 भाग झालेत. आता या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या होतील शहरांमध्ये, मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, तर या सर्व भागांमध्ये ह्या महायुती कसं परफॉर्मन्स करते हे आपल्याला बघावं लागणार. दुसरीकडं महाविकास आघाडीचा तर अस्तित्वाचा प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट यांनी सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने जोरदार तयारी ते सुद्धा करत आहेत. आता भारतीय जनता पार्टीकडं मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ही भाजपने अत्यंत सिरियसली घेतली. कारण मुंबई महानगरपालिकेचं मित्रांनो हे बजेट जे आहे ना, हे एखाद्या राज्यात म्हणजे केरळपेक्षा जास्त बजेट आहे मुंबई महानगरपालिकेचं. पण देशातली मी म्हणतो आशिया खंडातली सर्वात श्रीमंत कॉर्पोरेशन, श्रीमंत महानगरपालिका म्हणून या मुंबई महानगरपालिकेकडं बघितलं जातं. आता ह्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने जी तयारी ग्राउंड लेवलवरती केली तर ती ठीक आहे. पण यामध्ये एक महत्त्वाचा विषय असा की शिवसेनेचे जे केडर मुंबईमध्ये आहे, खास करून शिवसेना UBTचं, की जरी एकनाथ शिंदे बाहेर गेले, नेते जरी बाहेर गेले, तरी ग्राउंडवरती उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मुंबईमध्ये कार्यकर्ता आहे. आणि जे बाळासाहेबांनी जे शाखेचं नेटवर्क मुंबईमध्ये होतं ना, त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हा शिवसेनेला होत असतो, ही वस्तुस्थिती. तर या गोष्टीला काउंटर करण्यासाठी आणि मराठी वोट बँक आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हे मनसेबरोबर युती करण्याचा विचार करते. आता जर मनसेबरोबर जर भाजपने युती केली तर यामध्ये याचा सर्वात मोठा फटका हा एकनाथ शिंदे यांना बसणार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला. कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दोन्ही पक्ष जवळपास युती यांची झाल्या जमा होती. पण एकनाथ शिंदे यांना माहीत होतं की जर मनसेला जर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगले यश मिळालं किंवा चांगला वोटिंग पर्सेंटेज मिळालं तर आपलं राजकारण संपतंय. त्यामुळे त्यांनी बरोबर राजकारण खेळून मुंबई महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीची युती ही केली नाही. म्हणजे ज्या मनसेने लोकसभेला महायुतीला किंवा भाजपला पाठिंबा दिला होता, असं चित्र होतं की विधानसभेची निवडणुकी सर्व एकत्र लढतील. पण एकनाथ शिंदे यांनी किंवा शिवसेनेने हे होऊन दिलं नाही. आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हे मनसेबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. आता यामध्ये भाजपचं ना नुकसान आहे ना मनसेचं नुकसान आहे. कारण भाजपबरोबर मनसे केल्याच्या नंतर जो हिंदी भाषिक पट्टा आहे की ज्या पट्ट्या म्हणजे आपण गोरेगाव, बोरवली, दादी गुजराती समाजाचं मतदान घाटकोपरच्या वरती, ज्याला आपण मुंबई उपनगर म्हणतो, तिथं गुजराती समाज किंवा उत्तर भारतीय समाजाचं मतदान हे मोठ्या प्रमाणात आहे मुंबई उपनगरामध्ये. आणि त्याचा फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भाजपबरोबर आल्याच्यानंतर होऊ शकतो. आणि भाजपचं असं डोक्यात आहे की जो मुंबईचं जो गिरणगाव आपण ज्याला म्हणतो, लालबाग, परळ, भायखळा हा जो सर्व पट्टा आहे, दादर, त्या पट्ट्यामध्ये किंवा मुंबईच्या उपनगरामध्ये सुद्धा जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांचा फायदा या भारतीय जनता पार्टीला या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. पण जरी आता चर्चा आहे फक्त मनसे महायुतीमध्ये येणार मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने, ह्या सर्व चर्चा आहेत. पण मनसे महायुतीमध्ये आल्याच्यानंतर याचा सर्वात मोठा फटका किंवा याचा सर्वात मोठा जर धोका आहे हा एकनाथ शिंदे यांना, आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा माहीत आहे. आणि भाजप पण मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी मनसेला घेऊन एकनाथ शिंदे यांना नाराज करू शकत नाही आहे. कारण दिल्लीतलं राजकारण बदलते, बिहारमध्ये निवडणुका आहेत, नितीश कुमार कधी पलटी मारतील याचा काय भरोसा नाही.